हिंदू, इथून पुढे आणखी एक आठवडा तुला मंदिरात यायला बंदी. साजिरा मोजिरा पाठी राखा म्हणायचं आणि भेटायलाच यायचं नाही. अशी असते का भक्ती? अशी असते का माया? आणि असं असतं का प्रेम? म्हणूनच कट्टी तुझ्याशी. इंदू, बाळा काय झालं? व्यंकू महाराज, तुम्ही म्हणला म्हणून मी विठुरायाशी दोस्ती केली, पण तो एक नंबरचा दुष्ट आहे. मला मंदिरात जायला बंदी झाली आणि त्याने माझ्याशी कट्टी केली. बाळा काय बोलतेस तू? विठुराया आपल्या सगळ्यांचा कैवारी. तुम्ही उगाच त्याची बाजू घेऊ नका. मी पण कट्टी आता त्याच्याशी. मी त्याच्याबद्दल काहीच ऐकून घेणार नाही. मी कोण विठुरायाची बाजू घेणार? विठुरायाच आपल्या बाजूनी. तुम्ही काय बोलू नका. मी त्याच्याशी कट्टी म्हणजे कट्टी. नाही ग बाळा, तो काही तुझ्याशी कट्टी वगैरे करत नाही. मी तुला एक गोष्ट सांगतो. व्यंकू भाऊजींशी एवढी जवळीक? काय आमच्या घरात शिरायचं की काय या कार्टीला? थांब, येळ येऊ दे, नाही तुला तुझी जागा दाखवली ना तर बघच. दर आषाढी वारीला सगळे वारकरी आळंदीपासून पंढरपूरला पायी 18 दिवस चालत जातात विठुरायाच्या दर्शनासाठी, बरोबर की नाही? मग पंढरीला गेल्यानंतर विठुरायाच्या दर्शनाच्या आधी त्याच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतो. अयमायो, याच्या दर्शनासाठी एवढा 18 दिवस चालत जायचं आणि फक्त तिकडे गेल्यावर कशाचं दर्शन घ्यायचं? कारण 18 दिवस चालल्यानंतर आमची मान्यता अशी आहे की गाभाऱ्यातून बाहेर पडू तो सुद्धा आमच्या दर्शनासाठी कळसावर येऊन उभा राहतो. म्हणून सगळे वारकरी पंढरीत गेल्यानंतर आधी कळसाचं दर्शन घेतात. म्हणजे विठुराया आपल्यासाठी गाभाऱ्या बाहेर येतो आणि कळसावर जाऊन बसतो. हो तर अगं, जेव्हा भक्ताला विठुरायापर्यंत पोचता येत नाही त्यावेळेला विठुराया भक्तासाठी गाभाऱ्याबाहेर येतो. विठुराया पाठी राखा. बर चला, केवढी रात्र झाली, पळा जाऊन झोप आता.
काय ग जमलं अदू तू अजून नाही ग इंदे, तुझा पाठीराखा विठुराया. तुला विठुरायाला बघायचं होतं ना, बघ तुझ्यासाठी चालता बोलता विठुराया उभा केला. अगं जेव्हा भक्ताला विठुरायापर्यंत पोचता येत नाही त्यावेळेला विठुराया भक्तासाठी गाभाऱ्याबाहेर येतो. रडते काय येडे, कसं आहे? लय भारी आहे. अहो विठुराया इंदू भारी म्हणते तुम्हाला. इंदू मी फक्त तुझ्यासाठी काळा रंग लावला. अदू तू किती चांगला आहेस रे, तू माझ्यासाठी किती करतोस. तू भारी आणि इंदू तुझी खूप खूप आभारी. एक पोरगी रुसली खुदकन हसली, हसता हसता बघा कशी पोचली ती दिसली. मी बोचली दिसते. ए ती मेन आहे ना, मग तिला बोचली नाही बाबा आणायचा. अरे मी तर मेन आहे पण तू विठुराया आहेस. चला माझ्या मागे बोला बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. देवा कृपा कर रे माझ्या लेकरांवर. काय झालं? मोठ्या बाई आत्याला कसले पैसे देत आहेत आणि हे पैसे लपून का ठेवत असेल आत्या. माय एवढी मोठी नोट. ओय नजर लावू नको, नेहमीच्या हिशोबात लिहून ठेव. मोठे बाई एक विचारू का? विचार.
पण कुठून आले, कवा आले, कसे आले हे असले प्रश्न विचारायचे नाही. त्यात काही विचारायचे, जिथून येतात तिथूनच आले. विचार दुसरं काय असेल तर. मग काय नाही. आता एक सांभाळून ठेव. 1 रुपया इकडचा तिकडे होता कामा नये. वय इंदे इथं काय करते ग? तिकडे जाऊन तोंड धुवायचं. इकडे आलीस ना तर दातच पाडीन बघ. शकुंतला, जी मी जरा जाऊन येतो ग. मला थोडं पाणी दे ना. आण. राम कृष्ण हरी. व्यंकोबा, हा जरा 2 मिनिटं बोलायचंय तुझ्याशी. दादा, आता जरा खूप गडबडीत आहे मी. आपण रात्री जेवताना बोलूयात ना. अरे तुझ्यापेक्षा मी जास्त बिझी असतो. आणि तुला सोडायचंच आहे ना, माझा ड्रायव्हर सोडल ना. ये बस. नाही, नको. चल बोलूयात आपण. हे बा, नमनाला गडावर तेल कशाला, डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. मानेबाई गेल्यानंतर मंदिर कमिटीवर आपण महिला सदस्य नेमणार होतो. त्याचं कुठपर्यंत आलंय? अरे, मी समितीतल्या सर्व सभासदांना सांगून ठेवलंय की त्यांनी 2-2 नावं काढून ठेवायची. आणि आता बैठकीमध्ये आपण अंतिम निर्णय घेऊन टाकू. मी आता त्याच बैठकीला निघालो. हो का? मंदिर कमिटीवर तू एकटाच आहे काय? म्हणजे दिग्रसकरांचा थोरला कोण आहे? मी आहे ना. गादीचा अधिकार तुला काय दिला? तू हळूहळू कॉर्नर करायला लागला मला. अरे आपल्या देशामध्ये धाकट्या भावानं मोठ्या भावाच्या पादुका अधिकाराच्या जागेवर ठेवून कारभार केलाय. तू माझा अधिकार खाऊन कारभार करायला लागला. हा दादा, असं काही नाहीये. मग कसं आहे? नाही मग कसं आहे? एवढी महत्वाची मीटिंग यानं मला कळवायची तसदी सुद्धा घेतली नाही. दादा, तुला कळवलंय मी. मोबाईलवर मेसेज केलाय, चेक कर तू. मोबाईलवर मेसेज हे असं आहे? अरे एकाच घरात राहतो ना आपण. समोर दिसल्यानंतर सांगायचं बिंदास. नाही तर वहिनींना सांगायचं, तिनं माझ्याजवळ निरोप दिला असता. हा, एकमेकांच्या समोर येऊन बोलायला तू असतोस का घरात? हा, भेटतोस का मला? आणि यापूर्वीच्या मीटिंगला तरी तू आलायस का कधी? हे बघ, मला आता लांबण लावायचं नाहीये, कळलं ना? हा, मंदिर कमिटीवर जी महिला सदस्य नेमणार आहोत
ती आपल्या घरातली असेल, कारण ती चाणाक्ष आहे आणि कर्तबगार आहे. कोणाविषयी बोलतोयस तू? सांगतो ना, दिग्रसकरांची थोरली सून, या अंताजीची पत्नी आणि व्यंकटची वहिनी आनंदीबाई. माझ्या काय काय हा अहो, असं कसं मला आधी तरी सांगायचं ना. दादा, तू तुझा निर्णय वहिनींवर कशाला थोपवतोयस? अरे आधी त्यांना विचार. नाही म्हणजे त्यांना जमणार आहे का? त्यांच्याकडे वेळ आहे का तेवढा? मी निर्णय थोपवतोय हा? अरे मी सांगितलं तर एका पायावर तयार होईल ती. काय आनंदी बोल. आता मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुम्ही म्हणाल तसं. आता संस्थान आपलंच आहे, आपल्या हातून पण काहीतरी सेवा घडायला पाहिजे ना. व्यंकट भाऊजींना जर समजा काही हरकत नसेल तर त्यांना काय हरकत असणार आहे? अगं उलट व्यंकटला आनंदच होणार आहे आपली वहिनी मंदिर कमिटीवर. हा व्यंकट, आता तुझी मीटिंग आहे ना, आनंदीचं नाव पुढे कर. मला हे मान्य नाहीये. ती त्या पदासाठी पात्र नाहीये का? हा? प्रश्न वहिनींच्या पात्रतेचा नाहीये दादा. आपण आता 2 जण कमिटीवर आहोतच, आणि वहिनी जर त्या कमिटीवर आल्या हा. तर समितीवर आपल्या कुटुंबातलेच 3 जण होते. 5 जणांच्या समितीमध्ये 3 जण एकाच कुटुंबातले. अरे ही एकाधिकारशाही आहे आणि ती मला मान्य नाही. अरे व्यंकट, मंदिर आपलंय. मंदिर विठुरायाचं आहे दादा. जाऊ दे, त्यांना मी मान्यच नसेल तर कशाला उगीच बोलायचं. आनंदी थांब. कुठंच जायचं नाही, हिथंच थांब. या घरात मोठा मी आहे. मी म्हणाल तेच होईल. मंदिर कमिटीवर आनंदी फायनल. ठीक आहे दादा, वहिनींनी कमिटीवर यावं असा तुमचा एवढा अट्टहास असेल ना, तर माझी काही हरकत नाहीये त्याला. पण मगाशी मी जे बोललो त्या मतावर मात्र मी ठाम आहे. वहिनींची आणि तुझी इच्छा असेल तर वहिनींनी कमिटीवर यावं. त्या परिस्थितीत मी मात्र या कमिटीमधून राजीनामा देईन. मुद्दाम करतोय ना? अडचणीत आणतो आम्हाला. नाही, तू राजीनामा दिला की गावातली सगळी मंडळी येणार, तुझ्या पायाशी लोटांगण घालणार. व्यंकट महाराज, राजीनामा परत घ्या, परत घ्या. या असल्या तिर्री पंजीच्या गेमा माझ्यासोबत नको खेळू तू. ते खातं तुझ्याकडे आहे दादा. माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी बोलतो आणि तसाच वागतो. महाराज, सगळे जमलेत मीटिंग साठी. आता तुमचीच वाट बघतायत. हा आलोच, तुम्ही वा पुढं. आलो. व्यंकट, या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय
कुठलीच मीटिंग होणार नाही. फायनल. वहिनी जर कमिटीवर येणार असतील तर मी स्वतःचा राजीनामा देणार आहे. हेही फायनल.